तर कणकवली नगर परिषद निवडणुकीत नितेश राणे यांना मोठा धक्का बसलेला आहे। 15 पैकी 8 जागा भाजपला मिळालेल्या असल्या तरी नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे आणि ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर विजयी झाले। कणकवली नगराध्यक्षपदासाठी 3 तर 17 नगरसेवक पदांसाठी 36 असे 39 उमेदवार जे ते रिंगणात होते। पालकमंत्री नितेश राणे आणि शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांच्यात प्रतिष्ठेची लढाई झाली। पारकर यांच्या विजयाने मंत्री नितेश राणे यांना मोठा धक्का बसला। आज भावना अशा आहेत की एका डोळ्यात आनंद आहे आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे। जरी आम्ही शहर विकास आघाडी म्हणून तिकडे लढलो असलो तरी आमची बीजेपीची तिकडची सीट, नितेश राणेंची ती त्या भागातली ती सीट म्हणजे तो नगरपंचायत, तर मला त्या विषयावर आता सध्या काहीच बोलायचं नाहीये। जसं मी तुम्हाला सांगितलं की आनंद मालवणबद्दल 100% आहे, पण कणकवलीमध्ये आमची लोक हरली किंवा त्यांचा पराभव झाला हे दुःख देखील आहे। मालवण नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत विजय भडकावलेला आहे। आपण भगवा जो आहे नगर परिषदेमध्ये भडकलेला आहे। आमदार आहेत आपल्यासोबत निलेश राणे। काय सांगा, खूप मोठा विजय मिळाला, 10 उमेदवार निवडून आले, नगराध्यक्ष देखील निवडून आलेले आहे। आम्हाला खात्री होती की जनता आम्हाला आशीर्वाद देईल। आम्ही आशीर्वाद मागण्यासाठी जनतेकडे गेलो होतो, जनतेच्या कोर्टामध्ये, आणि आशीर्वाद मागताना आम्ही शहराला काय देऊ शकतो हे सांगितलं। इतर कुठल्याही पक्षाकडे सांगण्यासारखं तसं काही नव्हतं, ते फक्त टीका करत होते। आणि आमच्याकडे जे काही विजन डॉक्युमेंट होतं ते आम्ही लोकांसमोर ठेवलं, जनतेकडून आशीर्वाद मागितले। आमचे सगळे जे कोण नगरसेवकांचे जे काही उमेदवार होते, आज जे नगरसेवक झाले, ते निष्कलंक होते, कसलाही भ्रष्टाचाराचा डाग त्यांच्यावर नव्हता। आमच्या ममता वराडकर ज्या काही नगराध्यक्ष पदासाठी निवडून आले त्या देखील उमेदवार म्हणून अव्वल ठरल्या। आमचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दत्ता सामंत साहेब ह्यांचा मोठा वाटा ह्या निवडणुकीच्या विजयामध्ये आहे। आमच्यावर सन्मान्य शिंदे साहेबांनी विश्वास ठेवला, आम्ही ही निवडणूक लढवली त्यांच्या मार्गदर्शनाखाली। सन्मान्य राणे साहेबांनी आशीर्वाद दिले आणि म्हणून मला असं वाटतं जनतेने आम्हाला आशीर्वादच दिलेले आहेत आणि आम्ही चांगलं काम करून दाखवू, एवढंच या निमित्ताने आज मी सांगू। संघर्ष या नगरपालिका निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला, सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं, अखेर विजय मिळालेला आहे। आणि जो संघर्ष होता शिवसेना विरुद्ध भाजप होता, मात्र आता महायुतीमध्ये युती झाली, आता पुन्हा पुढे युती होणार। खरं तर संघर्षाची काही गरजच नव्हती। आम्ही सातत्याने सांगत होतो की संघर्ष इथे टळला जाऊ शकला असता, पण तसं काही झालं नाही। आणि आज स्वबळावर आमची शिवसेना मोठ्या ताकदीने इकडे निवडून आली। आज या निमित्ताने फक्त मी एवढंच सांगू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव सह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मालवण। निलेश राणे साहेबांचा प्रभाव आहे। त्यांनी इथे येऊन जो काही प्रचार केला, ज्या काही सभा घेतल्या, जी काही भाषणं केली, त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने कणकवलीच्या मतदारांनी त्या दृष्टिकोनातून निश्चित विचार केला। त्याच्यामध्ये नाही म्हणण्याचं काहीच कारण नाही। कणकवलीची जनता, मालवणची जनता, सावंतवाडीची, वेंगुर्ल्याची जनता शून्य आहे। तिला माहिती आहे आपल्यासाठी बरं वाईट काय आहे आणि त्यानुसार तिने निवडणूक घेतलेला आहे। जे काय पैसे वाटपचे आरोप झाले, कुठे पैसे वाटताना कुठे दिसलं हे मला एक तरी तुम्ही मला व्हिडिओ दाखवा। पैसे मिळालेले आहेत, पैसे मिळणं म्हणजे वाटणं असं कुठे आहे का? मग मला असं वाटतं ते आरोप आहे आणि निवडणूक आयोगाने त्यावरती दखल घेतली आहे। त्याचं विश्लेषण करण्यासाठी तुम्ही आम्हाला थोडं वेळ द्यायला पाहिजे। आता नेमकं काय झालं, आता निवडणुकीचा निकाल येऊन अवघे 2 तासच झालेले आहे। आम्ही पण थोडं जरा विश्लेषण करू, आम्ही पण जरा खुलात जाऊ, नेमकं काय झालं, कधी एवढी विकास कामं केल्यानंतर पण, एवढी जमेची बाजू असताना पण जनतेने अगर वेगळ्या पद्धतीने विचार केला तर जनता, जसं मी तुम्ही, जनता फार विचारपूर्वक मतदान करणारी आहे। तर मला असं वाटतं की थोडा विश्लेषण करायला आम्हाला थोडा वेळ दिला तर त्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला एक पत्रकार परिषद घेऊन अजून सखोल माहिती देऊ। हा माझा विजय नसून हा पूर्ण मालवणवासियांचा विजय आहे। तसेच माझ्या कार्यकर्ते ते माझ्या ठामपणे मागे राहिलेत, म्हणून हा मी विजय मिळवू शकले।
तुमच्यासह तुमचे सहकारी नगरसेवक देखील मोठ्या संख्येने निवडून 10 नगरसेवक आतापर्यंत 10 नगरसेवक त्यांना सर्वांना विश्वासात घेऊन महायुती बसेल. जसं ज्येष्ठ सांगतील तसं आम्ही नगरपालिकेत काम करू. निकाल समोर येत आहे.